माझ्या स्वेच्छेने वैयक्तिक कारणास्तव मी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देते आहे। गेल्या 3 दिवसांपासून कॅप्टन खरात प्रकरणावरनं अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकरांनी अखेर 20 मार्चला रात्री उशिरा आपला राजीनामा पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला। हा राजीनामा व्हावा यासाठी विरोधकांनी, विशेषतः सुषमा अंधारेंनी आक्रमक असा पवित्रा घेतला होता। अजितदादांच्या पक्षातल्या रुपाली ठोंबरेंनी सुद्धा प्रकरण चांगलंच लावून धरलेलं। चाकणकर फरार आहेत, त्यांना सह आरोपी करा अशी पोस्ट करत त्यांनी खळबळ उडवून दिली होती। 2 दिवसांपासून चाकणकर सुद्धा माध्यमांसमोर येत नव्हत्या, पण त्यांचे कॅप्टन खरात सोबतचे फोटो मात्र एका मागोमाग एक समोर येत होते। चाकणकरांचा पाय आणखीनच खोलात जात होता। इकडे अंधारेंनी त्यांचे आणि खरातचे आर्थिक संबंध आहेत, पीडितेंना चाकणकरांमुळे न्याय मिळाला नाही असं म्हणत चाकणकरांना सह आरोपी करण्याची मागणी लावून धरलेली। दुसरीकडे खरातचे सुद्धा एक एक कारणामे बाहेर येत गेले। त्याचा ऑफिस बॉय असलेल्या नीरज जाधव सुद्धा पोलिसांच्या तावडीत सापडला। खरातकडे 58 नाही तर 100 पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याचं सुद्धा समोर आलं। प्रकरण गंभीर बनत चाललं होतं, पण चाकणकर अजूनही गायब होत्या। चाकणकर राजीनामा द्यायला तयार नाहीयेत असं काहीसं चित्र उभं राहिलेलं। पण संध्याकाळी मुंबईत हालचाली वाढल्या। देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार ऍक्टिव्ह झाले। चाकणकरांचा राजीनामा झाला, पण या सगळ्यात सुद्धा राजीनामा घेतला नाही तर राजीनामा मी दिला असा दाखवण्याचा झालेला प्रयत्न, सुनेत्रा पवारांना दौरा सोडून मुंबईला यावं लागणं आणि क्रेडिट सुनेत्रा पवारांना न देण्याचा केलेला प्रयत्न, अशा अनेक घडामोडी घडल्या। नेमकं मुंबईत राजीनाम्यावरनं काय काय घडलं पाहूयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। कॅप्टन खरात प्रकरणात 19 मार्च हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला, कारण एका मागोमाग एक घडामोडी घडत गेल्या। 18 मार्चला त्याला पोलिसांनी उचलल्यानंतर सुरुवातीला त्याच्या पेनड्राईव्ह मध्ये 50 व्हिडिओ आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली। पण 19 मार्चला त्याचं ऑफिस, त्याचं घर, त्याची मालमत्ता सगळीकडे पोलिसांनी झाडाझडती केल्यावर ही व्हिडिओची संख्या जवळपास 100च्या घरात आहे हे स्पष्ट झालं। त्याच्या ऑफिस बॉयला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं, ज्यानं खरातच्या ऑफिस मधले सीसीटीव्ही चोरून खरात आणि पीडित महिलांना व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिलेली होती। त्यामुळे या प्रकरणाचा सगळा कच्चा चिठ्ठा आता बाहेर येणार हे निश्चित झालं। इकडे सुषमा अंधारेंनी सुद्धा पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत कॅप्टन खरात सोबत चाकणकरांचे आर्थिक संबंध होते। चाकणकर स्वतः तंत्रविद्या करायच्या आणि त्यातनच त्यांनी सोमवती अमावस्येला स्वतःची अनामिका कापलेली असा गंभीर आरोप केला। तसेच चाकणकरांचे कॅप्टन सोबतचे काही फोटो सुद्धा त्यांनी समोर आणले। याशिवाय त्यांच्या राजीनाम्याची आणि त्यांच्या नार्को टेस्टची मागणी अंधारेंनी केली। इकडे फोटो येतच होते तरी चाकणकर काही समोर येत नव्हत्या, पण त्यांच्याच पक्षाच्या रुपाली ठोंबरेंनी चाकणकर फरार आहेत आणि त्यांना सह आरोपी करा अशी मागणी केली। तसंच याआधी संपदा मुंडे प्रकरणात अजितदादांनी चाकणकरांचा राजीनामा मागितला होता, पण सुनील तटकरे यांनी तो थांबवला असा आरोप सुद्धा ठोंबरेंनी केला। या सगळ्या घडामोडींदरम्यान वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा यायला लागल्या होत्या। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी जे या प्रकरणात असतील त्यांच्यावरती राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार आणि ती येणाऱ्या काळात दिसेल अशी प्रतिक्रिया दिली। तर तटकरेंनी मात्र चाकणकरांच्या प्रश्नावरती संताप व्यक्त केला। मी योग्य वेळी बोलेन, मला घटनेने अधिकार दिलाय, मला ज्यावेळी बोलायचंय त्यावेळी बोलेन असं म्हणत पत्रकारांवर संतापत ते निघून गेले। तर भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सगळ्या विश्वस्त मंडळाची चौकशी झाली पाहिजे असं म्हणत रुपाली चाकणकरांना आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं केलं। थोडक्यात काय तर रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेण्याची वातावरण निर्मिती ही पक्षातल्या आणि त्यासोबतच महायुतीतल्या नेत्यांकडनं हळूहळू होत होती। पण या सगळ्यात रुपाली चाकणकर अजूनही राजीनामा काही देतच नव्हत्या। याच दरम्यान संध्याकाळच्या वेळी रुपाली चाकणकरांनी राज्य पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतल्याचा एक फोटो ट्विट केला। त्यांनी असं म्हटलं की आपण त्यांना एक पत्र दिले ज्यामध्ये अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल आणि वस्तुनिष्ठ तपास व्हावा, तसंच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातली सत्यता बाहेर यावी आणि आरोपींवर कारवाई व्हावी असे निर्देश दिलेले आहेत। त्यानंतर रात्री 9च्या आसपास एक बातमी आली की रुपाली चाकणकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांनी एक पत्र दिलं असून त्यात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, तसंच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणाची सत्यता बाहेर यावी आणि आरोपींवर कठोर कारवाई व्हावी असा उल्लेख असल्याचं सांगण्यात आलं। पण त्याच वेळी त्यांना देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देण्याचे आदेश दिलेत अशी बातमी सुद्धा माध्यमांनी ब्रेक केली। झालं
त्यानंतर तासाभरातच चाकणकर सुनेत्रा पवारांच्या देवगिरी बंगल्यावर पोहोचल्या. रात्री 10च्या आसपास त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि आपला राजीनामा सुनेत्रा पवारांकडे सुपूर्द केला. त्याचा फोटो देखील समोर आला. यानंतर त्या माध्यमांच्या कॅमेऱ्यांच्या समोर आल्या. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्या असं म्हणाल्या की मी राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष असल्यापासून शिवनिका संस्थांशी जोडले गेलेले. 8 ऑगस्ट 2025 ला माझा ट्रस्टवरचा कार्यकाळ संपला होता. सामाजिक आयुष्यात आपण कोणाला तरी गुरु मानतो. त्या श्रद्धेतनं मी तिथे शैक्षणिक आणि महाशिवरात्रीच्या कार्यक्रमांना उपस्थित राहायचे. गुरुपौर्णिमेला केलेली पाद्यपूजा हा फक्त श्रद्धेचा भाग होता. मात्र त्या व्यक्तीचं कृत्य इतकं भयानक असेल याची मला कल्पना नव्हती. माझ्या विरोधात जाणीवपूर्वक चुकीची माहिती आणि खोट्या बातम्या पसरवल्या जातात. तसंच माझी बदनामी केली त्यांना कायदेशीर नोटिसा पाठवणार आहे आणि या सगळ्या संदर्भात पुराव्यांसहित एक पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहे, असं चाकणकर म्हणाल्या. हा सगळा झाला समोर आलेला पिक्चर. पण पडद्यामागे नेमकं काय काय घडत होतं? तर काल सकाळपासूनच रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधल्या एका गटाची आणि सुनेत्रा पवारांची सुद्धा भूमिका होती. तसंच चाकणकरांना सांगण्यात सुद्धा आलं होतं. पण चाकणकर ज्या तटकरे पटेल या गटाच्या म्हणून ओळखले जातात तो कंपू मात्र चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी काही तयार नव्हता. विशेष करून स्वतः चाकणकर राजीनामा देणारच नाही या भूमिकेत होत्या. काल दिवसभर रुपाली चाकणकर मुंबईत ठाण मांडून होत्या. बरं, चाकणकरांवर आरोप झालेले हे फक्त एकच प्रकरण आहे का? तर तसंही नाहीये. याआधी वैष्णवी हगवणे प्रकरण, संपदा मुंडे प्रकरण यामध्ये त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळलेली आणि त्यामुळे फक्त अजित पवारच नाही तर सुनेत्रा पवारांना सुद्धा चाकणकरांची कार्यपद्धती आवडत नाहीये असं राष्ट्रवादीचे नेते सांगतात. त्यामुळे नाकापेक्षा मोती जड झाल्याची जाणीव सुनेत्रा पवारांना झाली होती. अखेर सगळी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून आणि सगळ्यांचा वाढता दबाव पाहून रुपाली चाकणकरांनी राजीनामा देण्याचं काल मान्य केलं. राजीनामा देण्यासाठी त्या पुण्याच्या दिशेने येणार आहेत. पुण्यामध्ये सुनेत्रा पवारांना पत्र देऊन त्या राजीनामा देतील असंही माध्यमांना सांगण्यात आलं. माध्यमांचे कॅमेरे सुनेत्रा पवारांच्या जिजाई बंगल्याबाहेर लागले सुद्धा होते. सुनेत्रा पवार सुद्धा पुण्यातच होत्या. पुण्यातला कार्यक्रम झाला की चाकणकरांना भेटून त्या बारामतीला निघणार आहेत आणि तसा कार्यक्रम ठरला देखील होता. पण काही क्षणात सगळं चित्र बदललं. पुण्याला जाऊन सुनेत्रा पवारांकडे राजीनामा दिला तर सुनेत्रा पवारांचं महत्व वाढेल. त्यांना शह द्यायची संधी सोडायची नाही असा प्लॅन राष्ट्रवादीच्या त्या गटानं आखला आणि मग थेट मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन फडणवीसांनी चाकणकरांना राजीनामा द्यायला सांगितलाय असं चित्र त्या गटाने रंगवलं अशी माहिती काही माध्यम सूत्रांनी दिलेली आहे. त्यानंतर सुनेत्रा पवारांनाच त्यांचा बारामतीचा दौरा रद्द करून पुण्यातनं थेट मुंबईला धाव घ्यावी लागली. थोडक्यात राजीनामा देताना सुद्धा राजकारण काही सुटलं नाही आणि त्यातही मी स्वतःहून राजीनामा देत आहे असं सांगत चाकणकरांनी राजीनामा देतानाचा फोटो देखील टाकला. ज्या फोटोत त्यांच्या चेहऱ्यावरच्या हावभावांची जास्त चर्चा झाली. पण हावभाव काहीही असले, वैयक्तिक कारणांनी राजीनामा देत आहे असं कारण राजीनाम्याच्या पत्रात लिहिलं असलं तरी राजीनाम्यामागचं खरं कारण लोकांपासून लपून राहिलेलं नाहीये याची चर्चा जास्त झाली. थोडक्यात काय तर अजित पवार हयात असताना देखील चाकणकरांच्या कार्यभारावर दादा देखील असमाधानी आणि नाराज होते असं राष्ट्रवादीचे काही महत्त्वाचे नेते सांगतात. आता मात्र सुनेत्रा पवारांच्या कार्यकाळात सगळ्याचाच कडेलोट झाला आणि चाकणकरांची इच्छा नसताना त्या राजीनामा देण्यासाठी तयार नसताना त्यांच्यावरती अखेर दबाव आणून त्यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडण्यात आलं अशी माहिती समोर येते. पण राजीनामा देताना सुद्धा जे काही राजकारण झालं त्याची चर्चा मात्र सगळीकडे होतीये. बाकी या सबंध राजकारणाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.